आपण गेला तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा भावांनो। अजून कोणी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब नाही केलं तर लगेच सबस्क्राइब करा। आपला आजचा जो व्हिडिओचा भावांनो चेटस फ्री पुढे तुम्हाला दाखवण्यात येईल। व्हिडिओ फुल खतरनाक झालेला आहे। चला भावांनो आपल्या आजच्या व्हिडिओच्या टॉपिक वर जाऊया। Audio Jungle। जय महाराष्ट्र भावांनो, तुमचा भाऊ घेऊन आलाय कडक इंटरेस्टिंग आणि फुल खतरनाक व्हिडिओ आपल्या चॅनल वायर क्रिएशनवरती। तर भावांनो आजचा व्हिडिओ एकदम विषाहाट झालेला आहे, फुल खतरनाक व्हिडिओ झालेला आहे, कारण तो आपण कमिंग सून शिवजयंतीवरती बनवलेला आहे। आपली भावांनो शिवजयंती येते तर त्यावरती आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे। एकदम विषाहाट व्हिडिओ झालेला आहे भावांनो महाराजांवरती। तर भावांनो हा जो व्हिडिओ आहे तो आपण अलर्ट मोशन ॲपमधून बनवलेला आहे आणि अलर्ट मोशनची जी मोड एपीकेची लिंक आहे ती तुम्हाला आपल्या भावांनो टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाणार आहे। तिथून भावांनो तुम्ही जी ॲप आहे ती भावांनो तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता। तर भावांनो आजच्या व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राइब झालंच पाहिजे। एकदम विषाहाट व्हिडिओ झालेला आहे आणि भावांनो सबस्क्राइब तर झालंच पाहिजे, कारण आपण अशाच प्रकारे नवीन नवीन व्हिडिओ एडिटिंग मराठीमधून शिकवत असतो। त्यासोबतच भावांनो जर का तुम्हाला भावांनो या व्हिडिओचे मटेरियल डाउनलोड करायचे असेल तर तुम्ही आपल्या वेबसाईटवरती जायचं आहे आणि वेबसाईटची लिंक तुम्हाला भावांनो आपल्या जे व्हिडिओचे डिस्क्रिप्शन आहे त्याच्यामध्ये भावांनो तुम्हाला भेटून जाणार आहे। त्यासोबतच भावांनो आपल्याला इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल तर भावांनो आपल्याला इंस्टाग्रामला फॉलो करून घ्यायचं आहे। आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याची लिंक भावांनो आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, तिथून तुम्ही भावांनो आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता। ओके, तर चला भावांनो आजचा जो काही व्हिडिओ एडिटिंग आहे त्याचा एक छोटासा प्रिव्ह्यू बघून आपण आपल्या आजच्या व्हिडिओ एडिटिंगला सुरुवात करूया। हर मराठा पागल है स्वराज का, शिवाजी राजे का, भगवे का। तू क्या मिटाएगा उस भगवे को जिसका ऐलान खुद आसमान करता है। रुको जरा सबर करो। म्यूजिक। हर मराठा पागल है स्वराज का, शिवाजी राजे का, भगवे का। तू क्या मिटाएगा उस भगवे को जिसका ऐलान खुद आसमान करता है। शाबाश बेटा, बहुत बढ़िया। ओके, तर चला भावांनो तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती बीटमार्क प्रोजेक्टची लिंक भेटून जाणार आहे आणि त्या लिंकवरती क्लिक करून तो प्रोजेक्ट अलर्ट मोशनमध्ये इम्पोर्ट करायचा भावांनो। आणि इम्पोर्ट केल्यानंतर तो प्रोजेक्ट तुम्हाला काय अशा प्रकारे दिसेल। इथे तुम्ही बघू शकता भावांनो, इथे मी तुम्हाला रेड बेट ॲड करून दिलेले आहेत। तर भावांनो इथून व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे आणि आपलं जे ऑडिओ सॉन्ग आहे ते भावांनो सुरुवातीला ॲड करायचं आहे। तर त्यासाठी भावांनो प्लसवरती क्लिक करून ऑडिओवरती जाऊन व्हिज्युअलवरती जाऊन आपलं जे ऑडिओ सॉन्ग आहे ते इथून ॲड करायचं आहे। भावांनो इथून ऑडिओ सॉन्ग ॲड केल्यानंतर ही जी वायर क्रिएशनची लेअर आहे ती इथून भावांनो डिलीट करायची आहे आणि त्यानंतर आपण एक व्हिडिओ ॲड करणार आहे। तर व्हिडिओ भावांनो कोणता ॲड करायचा आहे तर भावांनो त्यासाठी भावांनो तुम्हाला आपल्या वेबसाईटवरून तो व्हिडिओ डाउनलोड करून घ्यावा लागेल आणि डाउनलोड केल्यानंतर इथे यूज करायचा आहे। तर त्यासाठी सुद्धा भावांनो प्लसवरती क्लिक करून मीडियावरती जाऊन आपला फोल्डर सिलेक्ट करायचा आहे आणि इथून तो जो व्हिडिओ आहे तो भावांनो इथून ॲड करायचा आहे। व्हिडिओ ॲड केल्यानंतर भावांनो इथे तुम्ही बघू शकता भावांनो एकदम सुरुवातीला यायचं आहे, फर्स्ट बीटपासून नाही एकदम सुरुवातीला यायचं आहे भावांनो। आणि त्यानंतर नेक्स्ट बीटपर्यंत भावांनो यायचं आहे आणि राहिलेला व्हिडिओ इथून ट्रिम करायचा आहे। त्यानंतर व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे आणि त्या व्हिडिओवरती क्लिक करून ब्लेडिंग आणि ऑपेसिटीवरती जाऊन ह्याची ऑपेसिटी बरोबर भावांनो 10 ठेवून घ्यायची। आपण इथून बरोबर याची ऑपेसिटी 10 ठेवून घेऊया भावांनो। आणि भावांनो ऑपेसिटी 10 ठेवल्यानंतर 10 किंवा भावांनो 15 ठेवू शकता तुम्ही, पण 15 पण ठेवूया आणि 10 पण ठेवूया दाखवतो तुम्हाला। थोडंसं भावांनो कमीच ठेवायचं आहे, 10 किंवा 15 ठेवायचं आहे। आणि त्यानंतर फर्स्ट बीटवरती यायचं आहे। फर्स्ट बीटवरती आल्यानंतर एक लिरिक्सचा व्हिडिओ भावांनो इथून ॲड करायचा आहे, जो सुद्धा भावांनो तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती भेटूनच जाणार आहे। आणि ॲड केल्यानंतर भावांनो इथून ब्लीडिंग आणि ऑपेसिटीवरती जाऊन लाईटनवरती जाऊन स्क्रीन करायचं भावांनो, तर तो तुम्हाला काय अशा प्रकारे दिसेल। इथे तुम्ही बघू शकता भावांनो। आणि व्हिडिओ ॲड केल्यानंतर नेक्स्ट बीटवरती येऊन राहिलेला जो व्हिडिओ आहे तो भावांनो इथून ट्रिम करायचा आहे। त्यानंतर भावांनो आपण अजून एक व्हिडिओ ॲड करणार आहे। तर भावांनो प्लसवरती क्लिक करून मीडियावरती जाऊन तो व्हिडिओ ॲड करायचा आहे भावांनो। इथे तुम्ही बघू शकता आपण कुठला व्हिडिओ कुठे ॲड केलेला आहे आणि व्हिडिओ ॲड केल्यानंतर नेक्स्ट बीटपर्यंत यायचं आहे
नेक्स्ट बीटपर्यंत भावानो तो व्हिडिओ बरोबर मी तुम्हाला ॲडच करून दिलेला आहे. म्हणजेच भावानो तो तुम्हाला इथे तुम्ही बघू शकता भावानो आपण कशाप्रकारे हा व्हिडिओ ॲड केलेला आहे. इथल्या बीटपर्यंत यायचा भावानो आणि तिथपर्यंत हा व्हिडिओ भावानो बरोबर सेट करायचा आहे. त्यानंतर भावांनो इथून तुम्हाला लहान लहान बीट्स स्टार्ट झालेले दिसतील. तर इथून पुढे भावांनो आपल्याला इमेजेस ॲड करायचे आहेत. तर इमेजेस कशाप्रकारे ॲड करायचे आहेत भावांनो, तर भावांनो प्लसवरती क्लिक करून मीडियावरती जाऊन आपली जी फर्स्ट इमेज आहे ते ॲड करायचे आणि भावांनो थ्री डॉटवरती जाऊन फुल स्क्रीन करायचं आहे. फुल स्क्रीन केल्यानंतर नेक्स्ट बीटवरती येऊन राहिलेली इमेज भावांनो ट्रिम करायचे. अशाच प्रकारे भावांनो शेवटपर्यंत सगळे इमेजेस ॲड करायचे आहेत. भावांनो आपण जेवढे इमेजेस ॲड करणार आहे तेवढ्या अशाच प्रकारे ॲड करायचे आहेत. तर भावांनो मी सगळे इमेजेस ॲड करून घेतो, तोपर्यंत व्हिडिओ स्किप करतो. तर भावांनो अशा प्रकारे आपण 2 बीटच्या मध्ये सगळे इमेजेस ॲड करून घेतलेले आहेत. तर भावांनो इथे तुम्ही बघू शकता आपण कशाप्रकारे सगळे इमेजेस ॲड करून घेतलेले आहेत. तर भावांनो इमेजेस ॲड केल्यानंतर भावांनो जिथून आपण इमेजेस ॲड केलेले आहेत तिथे यायचं आहे भावांनो. आणि भावांनो त्यानंतर प्लसवरती क्लिक करून मीडियावरती जाऊन ही जी ब्लॅक PNG आहे ते ॲड करायचे. PNG ॲड केल्यानंतर मूव्ह ऑन ट्रान्सफॉर्मेशनवरती जाऊन ही PNG एवढीशी भावांनो खाली खेचायचे आणि त्यानंतर इथून बॅक येऊन एकदम व्हिडिओच्या शेवटी यायचं आहे आणि तिथपर्यंत भावांनो ती PNG खेचून घ्यायची. त्यानंतर पुन्हा आपण त्या बीटवरती यायचं आहे जिथून आपण इमेजेस ॲड केलेत आणि त्यानंतर प्लसवरती क्लिक करून मीडियावरती जाऊन ही शिवजयंतीची जी PNG आहे ते ॲड करायचे आणि भावांनो ही एकदम खाली मधोमध भावांनो सेट करायचे. इथपर्यंत अशी बरोबर आपण सेट करूया आणि इथून बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर व्हिडिओच्या शेवटी येऊन शेवटपर्यंत भावांनो ही जी PNG आपण ॲड केलेली आहे ती खेचायचे आणि त्यानंतर आपण भावांनो सेकंड जो व्हिडिओ ॲड केलेला आहे म्हणजेच इथे 12.22 सेकंदाचा जो व्हिडिओ आपण ॲड केलेला आहे तिथून भावांनो आपण पुढं लोगो लावणार आहे. तर त्यासाठी सुद्धा भावांनो प्लसवरती क्लिक करायचं आहे आणि मीडियावरती जाऊन आपला लोगोचा जो फोल्डर आहे तो भावांनो सिलेक्ट करायचा आहे आणि आपला एक लोगो ॲड करायचा आहे. या लोगोची आपण साईज भावांनो थोडीशी कमी करून घेऊया. एवढे असे भावांनो साईज ठेवायचे आहे आणि फर्स्ट नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून इथे असं भावांनो लोगो सेट करायचा आहे. त्यानंतर इथून बॅक यायचं आहे आणि व्हिडिओच्या शेवटी येऊन शेवटपर्यंत हा लोगो खेचून घ्यायचा आहे. त्यानंतर भावांनो आपली शेवटची प्रोसेस राहते ती म्हणजे भावांनो आपले शेकीपॅड प्रेझेंटची. तर भावांनो तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती शेकीपॅड प्रेझेंटची लिंक भेटून जाईल आणि ते लिंकवरती क्लिक करून तो प्रोजेक्ट अलर्ट मोशनमध्ये इम्पोर्ट करायचा आहे. इम्पोर्ट केल्यानंतर भावांनो इथे तुम्हाला 3 इफेक्ट दिसतील. तर सुरुवातीला आपला इफेक्ट नंबर 1 जो आहे तो इथून कॉपी करायचा आहे आणि आपल्या बीटमार्क प्रोजेक्टवरती यायचं आहे. भावांनो बीटमार्क प्रोजेक्टवरती आल्यानंतर आपण जिथून इमेजेस ॲड केलेत तिथे यायचं आहे भावांनो आणि एकदम स्टार्टिंगच्या ज्या लहान लहान इमेजेस आहेत इथे तुम्ही बघू शकता आपण कशाप्रकारे इमेजेस ॲड केलेले आहेत. तर या ज्या स्टार्टिंगच्या लहान लहान इमेजेस आहेत त्या इमेजेसला भावांनो पटपट आपला इफेक्ट नंबर 1 भावांनो पेस्ट करायचा आहे आणि इथे इफेक्ट नंबर 1 पेस्ट केल्यानंतर आपला जो शेकीपॅड प्रेझेंट आहे त्याच्यावरती येऊन इफेक्ट नंबर 2 इथून भावांनो कॉपी करायचा आहे. कॉपी केल्यानंतर आपल्या बीटमार्क प्रोजेक्टवरती येऊया आपण. इथून आता भावांनो थोडंसं पुढे यायचं आहे आणि पुढे आल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता भावांनो इथे 2 लहान त्यानंतर एक मोठे आहे थोडीशी, त्यानंतर 2 लहान त्यानंतर एक मोठे आहे भावांनो. तर सुरुवातीच्या या ज्या 2 लहान आहेत एकदम लहान इमेजेस संपल्यानंतर ज्या पुढच्या 2 ज्या लहान आहेत त्यांना इफेक्ट नंबर 2 पेस्ट करायचा आहे. त्यानंतर एक मोठी सोडायची. त्यानंतर भावांनो पुन्हा इफेक्ट नंबर 2 या 2 इमेजेसला पेस्ट करायचा. त्यानंतर एक मोठी सोडायची आणि पुन्हा भावांनो या ज्या पुढच्या 2 इमेजेस आहेत त्यांना इफेक्ट नंबर 2 भावांनो पेस्ट करायचा आहे. शेवटपर्यंत भावांनो सेम प्रोसेस आहे. एक मोठी त्यानंतर 2 लहान इथे इफेक्ट नंबर 2 पेस्ट करायचा. त्यानंतर एक सोडायची आणि त्यानंतर इथे करायचा. त्यानंतर एक सोडायची. त्यानंतर भावांनो इथे. त्यानंतर एक सोडून भावांनो इथे. अशा प्रकारे इफेक्ट नंबर 2 भावांनो पेस्ट करायचा आहे आणि त्यानंतर आपले शेकीपॅड प्रेझेंटवरती यायचं आहे. राहिलेला आपला लास्टचा जो इफेक्ट आहे इफेक्ट नंबर 3 तो इथून कॉपी करायचा आहे आणि भावांनो आपल्या बीटमार्क प्रोजेक्टवरती यायचं आहे. त्यानंतर भावांनो आता इथे तुम्ही बघू शकता इथे फक्त आता आपण मोठ्या जे इमेजेस राहिलेले आहेत त्या फक्त आपण सोडलेल्या आहेत. तर आता राहिलेल्या जेवढ्या इमेजेस आहेत त्यांना पटपट भावांनो आपला इफेक्ट नंबर 3 जो आहे तो भावांनो पेस्ट करायचा आहे. व्हिडिओ फुल खतरनाक झालेला आहे. अशा प्रकारे आपला काही व्हिडिओ होतोय भावांनो एकदम विशाळ व्हिडिओ झालेला आहे. शिवजयंतीवरती भावांनो आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे. लवकरच भावांनो शिवजयंती येते त्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे. एकदम विशाळ व्हिडिओ झालेला आहे. फुल खतरनाक भावांनो. 1 लाईक आणि सबस्क्राईब महाराजांसाठी भावांनो झालंच पाहिजे. एकदम विशाळ व्हिडिओ झालेला आहे. तर भावांनो शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून हा व्हिडिओ भावांनो इथून एक्सपोर्ट करायचा आहे. विशाळ व्हिडिओ झालेला आहे भावांनो. 1 लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच झालं पाहिजे. आपला व्हिडिओ एक्सपोर्ट होण्यास स्टार्ट होतोय भावांनो. 1 लाईक भावांनो नक्की करायचा भावांनो. महाराजांसाठी 1 लाईक तर नक्कीच झालं पाहिजे. तर भावांनो भेटूया का नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये.